पश्चिम आशियात पुन्हा एकदा युद्ध पेटून उठलंय. त्यामुळे पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही आठवड्यांपूर्वी संघर्ष आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसत होते. शांतता चर्चांची चर्चा सुरू होती आणि युद्धविरामाची आशा निर्माण झाली होती. पण नव्या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा इस्रायल, इराण आणि संपूर्ण पश्चिम आशिया तणावाच्या उंबरठ्यावर उभे राहिले आहेत. या परिस्थितीने केवळ मध्य पूर्वेतील देशांनाच नाही तर भारत, अमेरिका आणि जागतिक अर्थव्यवस्थेलाही चिंता वाटू लागली आहे. आणि आता यामध्ये शांततेसाठी भारताने मोठे पाऊल उचलले आहे. चला तर पाहूया संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे. ताज्या घडामोडींमध्ये इस्रायल आणि इराण यांच्यात पुन्हा हल्ले आणि प्रतिहल्ल्याची मालिका सुरू झाली. या घटनांनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अत्यंत महत्त्वाचे निवेदन जारी केले आहे. भारताने या नव्या हल्ल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत असताना त्यांना आंतरराष्ट्रीय समुदायासाठी अत्यंत चिंतेचा विषय असे म्हटले. भारताने स्पष्टपणे सांगितले की संघर्ष आता 100 दिवसांहून अधिक काळ चालू आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मानवी हानी, आर्थिक नुकसान आणि जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत आहे. भारताने सर्व संबंधित पक्षांना तात्काळ तणाव कमी करण्याचे, नागरिकांचे संरक्षण करण्याचे आणि सुरू असलेल्या चर्चांद्वारे राजनैतिक तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. भारताची चिंता केवळ राजनैतिक नाही तर पश्चिम आशिया हा भारतासाठी ऊर्जा सुरक्षेचा अत्यंत महत्त्वाचा प्रदेश आहे. भारताच्या मोठ्या प्रमाणातील कच्च्या तेलाच्या आयातीसाठी स्तोत्र याच भागात आहे. त्यामुळे या प्रदेशातील प्रत्येक क्षेपणास्त्र हल्ला, प्रत्येक लष्करी कारवाई आणि प्रत्येक संघर्षाचा परिणाम थेट भारताच्या अर्थव्यवस्थेवर, इंधन दरावर आणि व्यापाऱ्यांवर होऊ शकतो. परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात जागतिक अर्थव्यवस्था आणि ऊर्जा पुरवठ्यावर होत असलेल्या परिणामांचाही विशेष उल्लेख केला आहे. दरम्यान इस्रायलमधील भारतीय नागरिकांसाठी ही परिस्थिती गंभीर बनली आहे. इस्रायलमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांसाठी विशेष सल्ला जारी केला आहे. दूतावासाने सर्व भारतीयांना अत्यंत सावध राहण्यास, स्थानिक प्रशासनाच्या सुरक्षा सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यास, अनावश्यक प्रवास टाळण्यास आणि स्थानिक बातम्या तसेच आपत्कालीन सूचना सतत तपासत राहण्यास सांगितले आहे. अशा प्रकारचा सल्ला सामान्यतः तेव्हाच दिला जातो जेव्हा परिस्थिती झपाट्याने बदलण्याची शक्यता असते. या संपूर्ण संघर्षात अमेरिकेची भूमिकाही निर्णायक ठरत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराण दोघांनाही ताबडतोब गोळीबार थांबवावा असे आवाहन केले आहे. ट्रम्प यांनी दावा केला की दोन्ही देश तात्काळ युद्धविरामासाठी तयार आहेत आणि अंतिम शांतता चर्चा सुरू आहेत. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले की शांततेसाठीच्या अंतिम वाटाघाटी सुरू आहेत, मात्र अज्ञान किंवा मूर्खपणा त्यात अडथळा ठरू शकतो. त्यांनी असेही सांगितले की अंतिम करार होईपर्यंत विद्यमान नाकेबंदी कायम राहील. ट्रम्प यांच्या विधानानंतर काही तासातच परिस्थितीत काही प्रमाणात बदल दिसून आला. इस्रायल आणि इराण या दोन्ही बाजूंनी संघर्षाचा वेग कमी करण्याचे संकेत दिले. काही वृत्तांनुसार इस्रायल पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराण विरोधातील हल्ले थांबवण्याची तयारी दर्शवली, तर इराणकडूनही मर्यादित प्रतिसादाची भूमिका समोर आली. तथापि कोणताही पूर्ण आणि अधिकृत शांतता करार अद्याप झाला नाही. त्यामुळे परिस्थिती अजूनही नाजूक आहे. या संघर्षाचा सर्वात मोठा धोका म्हणजे तो केवळ इस्रायल आणि इराण पुरता मर्यादित राहिलेला नाही. लेबनॉन मधील हिजबुल्लाह, लाल समुद्रातील नौवहन मार्ग, आखाती देशांची सुरक्षा आणि जागतिक तेल बाजार या सर्वांवर त्याचा परिणाम होत आहे. जर हा संघर्ष पुन्हा व्यापक युद्धात बदलला तर त्याचा परिणाम तेलाच्या किमतींपासून ते जागतिक शेअर बाजारांपर्यंत सर्वत्र जाणवू शकतो. आजची परिस्थिती पाहता भारत आणि अमेरिका दोघेही एकाच भूमिकेवर उभे दिसत आहेत. युद्ध नव्हे तर संवाद. भारताने राजनैतिक तोडग्याची मागणी केली आहे, तर अमेरिका युद्धविराम घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. पण प्रश्न असा आहे की अनेक महिने चाललेल्या संघर्षानंतर आणि नव्या हल्ल्यानंतर संबंधित पक्ष खरोखरच शांततेच्या मार्गावर चालतील का? कारण इतिहास सांगतो की पश्चिम आशियातील युद्धे अनेकदा एका क्षेपणास्त्राने सुरू होतात, पण त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतात. आणि म्हणूनच आज भारताची चिंता केवळ इस्रायल किंवा इराण पुरती मर्यादित नाही. ती जागतिक स्थैर्य, ऊर्जा सुरक्षा आणि लाखो सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेशी जोडलेली आहे. पुढील काही दिवसातील राजनैतिक हालचाली ठरवतील की पश्चिम आशिया पुन्हा युद्धाच्या खाईत जातो
की शांततेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकतो. आता भारत अमेरिकेच्या मध्यस्थीने यावर तोडगा निघेल की नाही, यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.